होईल. नाणेफेक जिंकलेले ती छत्रपती लामोज या संघाने. मी मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. नाणेफेक आपण जिंकलात, प्रथम काय निर्णय असणार तुमचा? फिल्डिंगचा प्रयत्न असेल. फिल्डिंग. तर कृष्णा विलन कवाड हा सुद्धा एक मातबगार संघ आहे, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 25 ते 30 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. कोणते असे गोलंदाज आहेत की ते 25 ते 30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतात? अतिशय सुशांत आहे आणि थर्ड ओव्हर आम्ही डिसाईड करू मॅचच्या डिसिजनवर. आयोजनाबद्दल काय दोन शब्द सांग? ग्राउंड खूप सुंदर बनवले, आयोजन पण खूप मस्त आहे. तुमचे आभार. तर आपण जाऊया कवाड या संघनायकाकडे. प्रथम तुम्हाला फलंदाजी करायची, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 35-40 प्लस जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. कोणते असे फलंदाज आहेत की ते 40 धावांपर्यंत जातील? कुणाल आहे, सतीश आहे, त्याच्यानंतर आजच्या मॅचला कल्पेश सुद्धा खेळतोय, त्याच्यामुळे आमची बॅटिंग लाईन थोडी मजबूत आहे आजच्या मॅचला. आयोजनाबद्दल काय सांगा? आयोजन खूप चांगलं आहे आणि पहिले तर मी कमिटीचा धन्यवाद इच्छितो की तुम्ही आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. तर दोन्ही संघांना शुभेच्छा. छत्रपती लामोज या संघाने नाणेफेक जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले, तर कवाड या संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलेले. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद नितेश भोईर. नक्कीच या पुढील सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही संघांना. दरम्यान समोरच्या सामन्यासाठी मी आमंत्रित करेल मायक्रोफोनवरती अमोलजी चव्हाण यांना, जिथे सामना सुरू आहे. झेडकी विपक्ष आपण पाहतोय धुंडा बडवली. धन्यवाद सिद्धेश. पहिल्याच चेंडूवर आपण पाहतोय तो पॉईंटच्या दिशेने गेलेला चेंडू सीमारेषे पार 4 धावा देऊन गेलेला आहे तो ट्रिपल एस झेडके या संघाला. आणि या 4 धावेनी वैयक्तिक राहुल यांनी आपलं वैयक्तिक धावांचं खातं खोलले. त्याचप्रमाणे संघाची धावसंख्या सुद्धा निवडून पोहोचवली. या पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 4 गोलंदाज. आणि हा पुढचा चेंडू सुरेख असा चेंडू लेग बिफोर विकेटसाठी अपील करताना दरम्यान एक धावबाची संधी होती, परंतु एक धाव त्या दरम्यान मिळते लेग बाईकच्या स्वरूपात. आमचे पंच आम्हाला इशारा करतात लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव देऊन जातोय तो या झेडके संघाला. दरम्यान या एका धावेनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 2. पहिला चेंडू आपण पाहिलेला तो पॉईंटच्या दिशेने 4 धावा देऊन गेलेला आहे, परंतु दुसऱ्या चेंडूवर लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव. आणि हा पुढचा चेंडू बॉलर बॅकडाव तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल. स्ट्राईकला आता येतो तो राहुल, नॉन स्ट्राईक एंडला आहे तो बंटी. गोलंदाज प्रकाश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आपलं वैयक्तिक पहिलं, त्याचप्रमाणे हर्ष 11 2 WD या संघासाठी पहिलं षटक घेऊन. आणि हा पुढचा चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर जाताना आमचे पंच वाईटचा इशारा देत आहेत. या एका अवांतर धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती बिनबाद 6. या धावसंख्येवर माफ करा 7. प्रकाश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सामना करण्यास सज्ज राहुल. आणि हा चेंडू सुद्धा वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धावेची भर देऊन जातोय. धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 8. सलग 2 चेंडू वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धावेची भर पाडून दिलेली आहे ती ट्रिपल एस झेडके या संघाच्या धावसंख्येत. धावसंख्या झाली ती बिनबाद 8. प्रकाश आपल्या षटकातील. आणि हा पुढचा चेंडू घेऊन सुंदर चेंडू आपण पाहूया ते चेल सुरेख असा झेल आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक मार्फत. आणि हा पहिला हादरा मिळतोय तो ट्रिपल एस झेडके या संघाला हर्ष 11 2 WD या संघाच्या माध्यमातून. वैयक्तिक 5 या धावसंख्येवर झेलबादच्या स्वरूपात माघारी परततोय तो सलामीचा फलंदाज राहुल. राहुल याची जागा घेण्यासाठी आलेला नवीन फलंदाज गणेश. गणेश नॉन स्ट्राईक एंडला जाईल आणि स्ट्राईक एंडला असेल तो पुन्हा एकदा सलामीचा फलंदाज बंटी ट्रिपल एस झिडके या संघाकडून. निश्चितच 2 सरग स्वेर
मार आपल्याला 2 चेंडूचा पाहायला मिळत होता. ज्या 2 चेंडूवर 2 अवांतर धावा वाईटच्या स्वरूपात मिळाल्या होत्या त्या ट्रिपल एक्स झिडके संघाला, परंतु त्याच्या पुढच्या चेंडूवर सुरेख असं आपल्याला झेल पाहायला मिळालं होतं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. दोन्ही मातब्बरचे संघ निश्चितच हा सामना सुद्धा आपल्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत निश्चितच खेळून ठेवेल. प्रकाश टू बंटी आणि हा चेंडू सुरेख असा चेंडू गोल्डन स्पॉटवर उंचळी घेऊन बॅटची कट घेऊन थेट स्थिरावतो तो यशवीरच्या हातामध्ये आणि हा दुसरा हादरा मिळतो या P1च्या पहिल्या षटकात. ट्रिपल एस झिडके या संघाला धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 2 बाद 8. बंटी याची जागा घेण्यासाठी आलेला नवीन फलंदाज स्वप्नील. दरम्यान एक सुवर्णाची संधी आहे ती गोलंदाज प्रकाशाला सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद करण्यात यश मिळालं. पाहूया ते हॅट्रिकची संधी पूर्ण होते का, आणि निश्चितच सुरेख आपल्याला गोलंदाजीचा टप्पा आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु तेवढंच सुरेख फटका आणि तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते ते क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून सिली पॉईंटच्या दिशेने. दरम्यान या एका धावेनिशी संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 9. P1चं पहिलं षटक समाप्त होताना प्रत्येकी 3 ओव्हरचा हा सामना. त्यातील पहिलं षटक आपण पाहतोय P1चं, आणि या P1च्या पहिल्या षटकात धावसंख्या झालेली ती ट्रिपल एस झिडके या संघाची 2 बाद 9. कारण आपण पाहिलंय की प्रकाशाच्या माध्यमातून सलग 2 चेंडू वाईटच्या स्वरूपात अवांतर धावा देऊन गेले होते, परंतु त्याच्या पुढच्या सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद सलामीची जोडी माघारी परतावी लागली होती आणि सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळालं आहे ते प्रकाशाच्या माध्यमातून आपल्या हर्षिलवन दोंडावडवली या संघाकरता. आणि धावसंख्या झाली ती 2 बाद 9. पुढील षटक घेऊन येतोय परेश. वैयक्तिक पहिलं त्याचप्रमाणे संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो तो परेश. आमचे सहकारी गुणलेखक किशोर हे थोडीशी रजा घेताना आणि त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत नवीन गुणलेखक निलेश भोईर. परेश टू स्वप्नील. स्ट्राईक एंडला तो स्वप्नील, नॉन स्ट्राईक एंडला तो गणेश. ट्रिपल एस झिडके या संघाची ही जोडी आपण मैदानात पाहतोय. निश्चितच प्रत्येकी 3 षटकाचा सामना. या 3 षटकांच्या सामन्यात एक निश्चितच 30+ आव्हान डोळ्यासमोर असणार ते ट्रिपल एस झिडके या संघासमोर. कारण जो अपोजिट संघ आहे, विरुद्ध विपक्षाचा जो संघ आहे, तो पण एक मातब्बरचा संघ हर्षिलवन दोंडावडवली या संघाचा. परेश टू स्वप्नील. स्ट्राईक एंडला तो स्वप्नील, नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज गणेश. परेश टू स्वप्नील आणि हा सुरेख असा फटका पाहूया थेट स्थिरावतो तो क्षेत्ररक्षण हातामध्ये. सुंदर असा झेल पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून हर्षिलवन दोंडावडवली या संघाकरता. आणि हा तिसरा हादरा बसलेला तो स्वप्नीलाच्या माध्यमातून ट्रिपल एस झिडके या संघाला. आणि धावसंख्या स्थिरावलेली ती 3 बाद 9. नवीन आलेला फलंदाज नरेश. आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश मिळवलेले आहे ते परेश याने. आणि निश्चितच हर्षिलवन दोंडावडवली संघाला याच कामगिरीची अपेक्षा आहे की परेशकडून, परंतु निश्चितच गणेश स्ट्राईक एंडला एक फटकेबाज असा फलंदाज. आणि हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला सुंदर फटका पाहायला मिळाला आहे, परंतु त्या दरम्यान तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि तेवढी सुंदर फेक पाहायला मिळते ती क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. एका धावेवरच समाधान मानावं लागलेलं ते गणेश याला. आणि या एका धावेनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती थोड्याशा अवधीनंतर
3 बाद 10 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज नरेश, परेश टू नरेश, आणि हा सुरेख असा फटका. पाहूया किती धावा देऊन जातो, परंतु चेंडू जात होतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 4 धावांसाठी सीमा पार. एक सुरेख असा फटका आपण पाहिला तो नरेशच्या माध्यमातून, कारण जिथे 30+ निश्चितच आवश्यकता आहे धावसंख्या पोहोचवण्याची, आणि त्या दृष्टीने पाऊल टाकलेले आहे ते नरेश यांनी. परेश टू नरेश असा हा सामना आपण पाहतोय. या 4 धावांनिशी नरेश यांनी आपलं वैयक्तिक धावांचं खातं खोललेलं आहे आणि संघाची धावसंख्या निवडून पोहोचली ती 3 बाद 14. परेशचा पुढचा चेंडू, सुरेख असा चेंडू थेट स्थिरावतो तो यष्टीरक्षकाकडे, परंतु त्या दरम्यान कोणती अवांतर धाव देत नाही आणि एक निर्धाव अशा चेंडूची सांगता होते ती परेशच्या माध्यमातून. हर्ष शिलवण धोंडा उडवली या संघाकरिता. दरम्यान परेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नरेशाला, आणि हा पाहूया लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू. 1 धाव निश्चितच मिळते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा, आणि त्या दरम्यान 2 धावा सुद्धा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. ट्रिपल-एस झिडके या संघाकरिता धावसंख्या जाऊन पोहोचले ती या 2 धावांशी 16. 3 बाद 16. नरेश टू परेश टू नरेश, हा चेंडू सुद्धा सुरेख असा फटका म्हणता येईल, परंतु तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दोन्ही फलंदाजांना, परंतु थोडीशी गफलत होते यष्टीरक्षकाची. परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते नरेश याला, आणि या एका धावेनिशी संघाची धावसंख्या झाली ती 17. थोडंसं अपील आपल्याला पाहायला मिळते ते यष्टीरक्षकाच्या माध्यमातून धावबाद करिता, परंतु एकदा आमचे पंच इथे तटस्थ आहेत आणि त्यांनी एका इशारातच नाकारलेलं आहे अपील. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 3 बाद 17. 3 गड्यांचं पतन आपण पाहतोय ट्रिपल-एस झिडके या संघाच्या माध्यमातून, आणि तिची एक निर्णायक हाणामारीचं असं षटक आपण पाहतोय. हा गोलंदाज निलेश घेऊन येतोय तो हर्ष इलेव्हन धोंडा उडवली या संघाकरिता. निश्चित या शेवटच्या षटकात जवळजवळ 15+ धावसंख्या जर टार्गेट ठेवलेलं असेल ते नरेश आणि गणेश या दोन्ही फलंदाजांनी आपल्या हर्ष इलेव्हन माफ करा ट्रिपल-एस झिडके या संघाकरिता. निलेश टू नरेश, आणि हा पहिला चेंडू एक ब्रॉकॉल मधला चेंडू थेट स्थिरावतो तो यशच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुरेख सुरुवात निश्चित म्हणता येईल. गोलंदाज निलेश याच्या माध्यमातून आपल्या हर्ष इलेव्हन धोंडा उडवली या संघाकरिता. स्ट्राईक एंडला तो नरेश, नॉन स्ट्राईक एंडला तो गणेश, आणि हा पुन्हा उंच उडवलेला चेंडू. पाहूया इथे किती धावा देऊन जातोय हा डाबर चवनप्राश षटकार आपण पाहतोय नरेशाच्या बॅटच्या पट्ट्यातून आलेला खणखणीत असा षटकार. या 6 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवलेली आहे ती 23. 3 बाद 23. पाहूया षटकातील अजून शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडूत अजून किती धावा पटकवतात ते नरेश आणि गणेश आपल्या हर्ष इलेव्हन धोंडा उडवली या संघाला. कारण समोर जो आपण संघ पाहतोय ट्रिपल-एस झिडके हा सुद्धा मातब्बर असा खेळाडूंचा संघ आहे, आणि निश्चितच जर एक 30 ते 35 धावांचं आव्हान असेल तर सामन्यात एक चुरस पाहायला मिळेल आपल्या या दोन्ही संघादरम्यान. हा एक निश्चितच प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल, आणि या सामन्यातील शेवटच्या चेंडूपर्यंत खेळून ठेवेल सर्व क्रीडा रसिकांना. निलेश टू, हा पुन्हा एकदा सुरेख असा फटका जातोय सीमारेषे पार षटकार. सुरेख असा षटकार, सलग 2 चेंडूवर 2 षटकार आपण पाहतोय ते नरेश याच्या माध्यमातून आपल्या ट्रिपल-एस झिडके या संघाकरिता. यात धावसंख्या झाली ती 29. 3 बाद 29. एक 30 ते 35 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. त्या दृष्टीने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय नरेश. एक सुरेख कामगिरी आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून. 2 षटकार आणि ही खेळी त्याची सजलेली आहे.
2 षटकार आणि 1 चौकार सोबत 19 धावांची खेळी सजवलेली ती नरेश याने 7 चेंडू आणि 19 धावा. सुरेख अशी फलंदाजी आपण पाहतोय ट्रिपल एक्स झिडके या संघाकडून. नरेश, निलेश टू नरेश, दोन्ही एन या इनिशियलनी स्टार्ट होणारी नाव निलेश टू नरेश. आणि हा सुरेख असा फटका पाहूया. षटकार हॅट्रिक झाली नाही परंतु चेंडू जातोय तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू बहुधा सीमा रेषे पार जाऊन देतोय. 4 धावा या नरेश याला आणि या 4 धावांशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 या धावसंख्येवर. आमचे गुणलेखक निलेश भोईर आम्हाला सांगतात की या धावसंख्या झाली ती 33. 3 बाद 33 आणि षटकातील मला वाटतं शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवर पाहूया पुन्हा एकदा कोणता मोठा फटका पाहायला मिळतोय का. कारण जो आपण स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय तो एक लयमध्ये आलेला फलंदाज पाहतोय. कारण वैयक्तिक 23 धावा, 8 चेंडू आणि 23 धावा पटकवलेला असा फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. आणि या षटकातील निर्णायक असे शेवटचे 2 चेंडू पण ज्या खेळाडूला खेळायला मिळणार आहे तोच आहे नरेश. पुन्हा एकदा मोठा फटक्याच्या प्रयत्नात आणि हा चेंडू सुरेख असा चेंडू गुडलेन स्पॉट वरून उसळी घेऊन थेट स्थिरावलाय तो यष्टीच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. सलग 2 चेंडूवर 2 षटकारानंतर 1 चौकार आणि हा पुढचा चेंडू निर्धाव. षटकातील हा शेवटचा चेंडू बहुधा शिल्लक. दरम्यान आमचे स्क्वेअर लेगचे पंच हा खेळाडू बाद नरेश हा बाद झालेला आहे. एक यष्टी रक्षकाद्वारे झेलबाद झालेला आहे आणि नरेश याची जागा घेण्यासाठी आले नवीन फलंदाज योगेश. 9 चेंडूत 23 धावांची खेळी सजून माघारी परतलेला आहे तो नरेश. दरम्यान नवीन आलेला फलंदाज योगेश हा बहुधा षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असा निर्णायक असा चेंडू. या निर्णायक चेंडूवर निश्चितच एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे ती या ट्रिपल एक्स झिडके या संघाला. निलेश टू योगेश शेवटचा चेंडू षटकातील आणि सुरेख असा चेंडू ब्लॉक हॉल मधला चेंडू निश्चितच 1 धाव देऊन जाईल परंतु तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि त्या दरम्यान दुसरी धाव पूर्ण होते का पाहूया. आणि आमचे या स्क्वेअर लेग पंच कोणताही इशारा देत नाहीत. याचाच अर्थ की ही धाव पूर्ण झालेली आहे आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या झालेली आहे ती 35. लॉस ऑफ 4 विकेट्स. दरम्यान धावसंख्या झाली आहे ती 4 बाद 35 आणि 36 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते ट्रिपल एक्स झिडके या संघाने. हर्ष 11 धोंडा वडवली या संघासमोर. या पुढील होणारा सामना शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज विरुद्ध कृष्णा 11 कवाड बी या दोन्ही संघादरम्यान नाणेफेक जिंकलेली आहे ती शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आणि फलंदाजीच पाचारण करण्यात आलेलं आहे ते कृष्णा 11 कवाड बी या संघाला. कारण दोन्ही मातब्बर संघादरम्यान हा सामना सुद्धा रंगणार आहे. आजच्या दिवसातील हा 7वा सामना होणार आहे. दरम्यान चालू आपण सामन्याकडे वळूया. 6वा सामना आजच्या दिवसातील दिनांक 24/1/2021 रोजी जे आजच्या या दिवसातील झालेले सामने आहेत त्यात सर्वप्रथम सामना झाला होता तो श्री गणेश मराठीपाडा विरुद्ध आंबेडकर नगर मापोल या दोन्ही संघादरम्यान ज्यात श्री गणेश मराठीपाडा संघ विजयी झाला होता. त्यानंतर आजच्या दिवसातील दुसरा सामना झाला होता तो जय बजरंग पहारे ए विरुद्ध आई गावदेवी दादूचा पाडा या दोन्ही संघादरम्यान आणि यात दरम्यान ही आपण जी जय बजरंग पहारे ए विरुद्ध आई गावदेवी दादूचा पाडा या दोन्ही संघादरम्यान सामना झाला होता आणि तो सामना आपल्या होम ग्राउंडवर यजमान संघाने हा सामना जिंकला होता. त्यानंतर तिसरा सामना झाला होता तो जय हनुमान दुगाड विरुद्ध पारिवली या दोन्ही संघादरम्यान आणि हा सामना सुद्धा जिंकला होता तो पारिवली या संघाने.
त्यानंतर आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण पाहिला होता तो सुनील स्पोर्ट्स बोंबेपाडा विरुद्ध आई गावदेवी अनगाव बी या दोन्ही संघादरम्यान आणि हा सामना आई गावदेवी अनगाव बी या संघाने विजय मिळवला होता आणि दुसऱ्या फेरीत दाखल झाला होता. त्यानंतर आजच्या दिवसातील तिसरा सामना पाचवा सामना होता तो जय बांद्राचा देव हिवाळी विरुद्ध श्रीकृष्ण मानिवली या दोन्ही संघादरम्यान आणि हा सामना श्रीकृष्ण मानिवली हा संघ जिंकून दुसऱ्या फेरीत दाखल झालेला आहे. दरम्यान आजच्या दिवसातील सहावा सामना आपण पाहतोय तो हर्ष शिलवंत दोंडावडे विरुद्ध ट्रिपल एक्स झिडक्या दोन्ही संघादरम्यान ट्रिपल एक्स झिडक्या संघाने प्रथम फलंदाजी करून 35 धावा पटकावल्या होत्या आणि 36 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते हर्ष शिलवंत दोंडावडवली या संघासमोर. दरम्यान दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची की कंपल्सरी रन चेस असणार आहे. तुम्हाला धावगती प्रति षटकामागे 12ची ठेवायची आहे आणि निश्चितच एक 12 धावांचं आव्हान प्रति षटकामागे राखून 3 षटकांमध्ये म्हणजे 12 चेंडूमध्ये 36 धावांचं आव्हान पेलायचं आहे. ते कृष्णा 11 हर्ष 11 दोंडावडेला संघाला. स्ट्राईक एंडला आपण पाहतो तो प्रकाश, नॉन स्ट्राईक एंडला तो महेंद्र अशी सलामीची मच्छिंद्र माफ करा स्ट्राईक एंडला तो प्रकाश, नॉन स्ट्राईक एंडला तो मच्छिंद्र अशी आपण हर्ष 11 धोंडावडी या संघाकडून सलामीची जोडी आपण पाहतोय. गोलंदाज दरम्यान दोन्ही संघनायकांनी याची नोंद घ्यायची की ट्रिपल एस झिडके या संघाला 2 धावांची पेनल्टी आहे. ड्रेसिंग नसल्यामुळे त्यांना म्हणजे जो ड्रेस कोड आहे खंडोळा स्पर्धेचा नियमच आहे 11च्या 11 खेळाडूंचा ड्रेस कोड एकच कलरचा असला पाहिजे आणि त्याची 2 धावांची पेनल्टी मिळते ती ट्रिपल एस झिडके या संघाला आणि पहिल्या षटकानंतर ती पेनल्टी गृहीत धरली जाईल. दरम्यान सलामीचे षटक घेऊन येतोय गोलंदाज राहुल. ट्रिपल एस झेडके संघाकडून सलामीचं षटक घेऊन येतो तो राहुल. 12 चेंडू 36 धावा. स्ट्राईक एंडला तो फलंदाज प्रकाश, नॉन स्ट्राईक एंडला तो मच्छिंद्र. 12 चेंडू 33 धावा म्हणजे प्रति षटकामागे 12 धावांचं आव्हान स्वीकारून मैदान उतरलेला संघ दोंडावडवली आणि हा पहिला चेंडू बॅटची कट घेऊन चेंडू जातोय तो यशरक्ष हातामधून सुटतोय आणि पहिलं जीवदान मिळतंय ते प्रकाश याला. निश्चितच पकडो कॅच जितो मॅच ही ज्याप्रमाणे उक्ती आहे तिचं प्रत्यक्ष काय आपल्याला इथे पाहायला मिळत नाहीये कारण एक लॉलीपॉप असा हातात आलेला चेंडू हा चेंडू जमिनीला चाटून जातोय आणि एक पहिलंच जीवदान पहिल्याच चेंडूवर पाहायला मिळते ते प्रकाशाला आणि या जीवदानाचा कशा प्रकारे फायदा उठवतो तो पाहूया. प्रकाश नॉन स्ट्राईकचा फलंदाज प्रथमच स्ट्राईक लागला तो मच्छिंद्र. कृष्णा हर्ष 11 संघाकडून. दरम्यान हा पुढचा चेंडू दरम्यान वाईट आमचे पंच वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावेची भर पडते ती या दोंडावडवली या संघाच्या धावसंख्या झाली ती या बिनबाद 2. पहिला चेंडू एक पहिलीच अवांतर धाव दिली होती. दरम्यान हा सुरेख असा चेंडू आणि तो चेंडू स्टिअर कडून जातोय तो पॉइंटच्या दिशेला आणि सुरेख क्षेत्ररक्षण. दरम्यान एकच धाव मिळते ती गोल फलंदाज मच्छिंद्र याला आणि या एका धावेनिशी मच्छिंद्र याने आपलं वैयक्तिक धावांचं खातं खोललेलं आहे. त्याचप्रमाणे संघाची धावसंख्या नेऊन पोचली ती बिनबाद 3. P1चं पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज राहुल आपल्या ट्रिपल एस झिडके या संघाकडून गोलंदाजी करताना पुन्हा एकदा सलामीचा फलंदाज आणि हा पुढचा चेंडू सुरेख असा पटका पाहूया इथे सुरेख असा झेल आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या गडीचं पतन होते अशा प्रकारे प्रकाशाच्या माध्यमातून दोंडावडवली संघाच्या आणि हा पहिला गडी बाद झालाय तो वैयक्तिक 1 या धावसंख्येवर
सांघिक धावसंख्या 3 असताना सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय ती राहुल याच्या माध्यमातून ट्रिपल एस झिडके या संघाला प्रकाश याची जागा घेण्यासाठी आलेला नवीन फलंदाज सागर आपण पाहतोय. आपण पाहिलं असेल की साधारण 1-2 ते 3 वर्षापूर्वी जे क्रिकेटचे सामने व्हायचे त्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये आणि आता आपली जी असोसिएशन आलेली आहे या असोसिएशनच्या माध्यमातून एक सुरेख आपल्याला सुंदर असं आयोजन नियोजन आणि एक निर्विवाद अशा स्पर्धा पार पाडताना दिसत आहेत. निश्चितच जेवढा आपण या असोसिएशनचा आभार मानू तेवढंच कमीच आहे. दरम्यान राहुल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू थेट स्थिरावतो तो यशस्वीकडे. निर्धाव चेंडूची सांगता होता नाही ते सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय ती राहुल याच्या माध्यमातून ट्रिपल एस झिडके या संघाकरिता 12 चेंडू आणि 36 धावांचा आवाज स्वीकारून मैदानावर उतरलेला हा दोंडावडवलीचा संघ आणि या संघाला निश्चितच झकडून ठेवलेलं आहे ते राहुल याने या P1च्या पहिल्या षटकात अवघ्या 3 धावा खर्च केलेत. आणि हा पुढचा सुरेख असा चेंडू लेग बाय साठी अपील करताना परंतु आमचे पंच लेग बायच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावेची भर पडलेली आहे ती या दोंडावडे संघाच्या धावसंख्येत आमचे पंच हे अपील फेटाळतायत आणि लेग बायचा इशारा करतायत. दरम्यान सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतोय P1च्या पहिल्या षटकात गोलंदाज राहुल याच्या माध्यमातून स्कोर झालेला आहे. धावसंख्या झाली आहे ती 4. येणाऱ्या 13 चेंडूत 32 धावांची आवश्यकता आहे. आमचे दरम्यान राहुल P1च्या षटकातील बहुधा हा शेवटचा चेंडू असतो आणि हा रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न करून त्रिफळाचीत झालेला आहे तो फलंदाज सागर. सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहिली ती राहुल याच्या माध्यमातून आपल्या ट्रिपल एस झिडके या संघाकरिता P1चं पहिलं षटक हाताळताना अवघ्या 4 धावा दिलेल्या आहेत आणि 2 गडी बाद करण्यात यश मिळवलं आहे. निश्चितच ज्या प्रकारची आवश्यकता होती या ट्रिपल एस झिडके संघाला त्या प्रकारची आवश्यकता सुरुवात करून दिली ती राहुल याने आपल्या संघाकरिता. दरम्यान आता पृथक्करण थोडस वाढत जात आहे आणि समीकरण बदलत ते 12 चेंडू आणि 12 चेंडू आणि 32 धावा. दरम्यान पहिलं षटक संपलेलं आहे आणि आमचे गुणलेखक निलेश भोईर आम्हाला सांगतात की 2 धावा ऍड झालेल्या आहेत पेनल्टीच्या स्वरूपात आणि या 2 धावांचा फायदा मिळाला तो दोंडावडवली या संघाला. हर्ष इलेव्हन दोंडावडवली या संघाची धावसंख्या झाली ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4+2 म्हणजे 2 पेनल्टीच्या धावा आणि 4 पटकावलेल्या धावा अशा 6 धावा झालेल्या आहेत आणि इथे समीकरण थोडंसं बदलते. 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे ती दोंडावडवली या संघाला. गोलंदाज बंटी वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळताना फलंदाजीसाठी आहे तो सलामीचा फलंदाज मच्छिंद्राने पहिला चेंडू एक खणखणीचा फटका परंतु तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु त्या दरम्यान दुसऱ्या धावासाठी प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा आणि दुसरी धाव सुद्धा बहुधा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून हर्ष इलेव्हन दोंडावडवली या संघाकरिता आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवलेली आहे ती 1/8 या धावसंख्येवर. सलामीचा फलंदाज मच्छिंद्र याने या चेंडूवर खणखणीत अशा फटक्यावर 2 धावा दिलेल्या आहेत आपल्या संघासाठी. दरम्यान नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज परेश आपण पाहतोय 2/8 धावसंख्या 2/8. आता थोडस समीकरण बदलतंय. 11 चेंडू 28 धावा. निश्चितच प्रत्येक चेंडू मागं थोडस गणित वाढत जात आहे. एक समीकरणाचा आकडा बदलत जातोय. बंटी आपल्या वैयक्तिक षटकात पहिल्या षटकातील हा दुसरा चेंडू घेऊन मच्छिंद्र याला आणि हा उंच उडलेला चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक येतोय बहुधा झेल खाली आणि सुंदर असा झेल आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि हा 3ऱ्या गड्याचं पतन होतंय. अशा प्रकारे
मच्छिंद्राची खेळी संपुष्टात येते. वैयक्तिक 3 या धावसंख्येवर सलामीची जोडी माघारी परतलेली आहे. प्रकाश वैयक्तिक 1 या धावसंख्येवर झेलबाद झाला होता. त्याचप्रमाणे आता मच्छिंद्र वैयक्तिक 3 या धावसंख्येवर झेलबाद झालेला आहे. नवीन आलेला फलंदाज ऋतिक, स्ट्राईकला आहे तो परेश, नॉन स्ट्राईकला तो ऋतिक. बंटी षटकातील पुढचा चेंडू आणि हा सुरेख असा चेंडू, यॉर्कर लेन चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू थेट स्थिरावला तो यष्टीरक्षक नरेश याच्या हातात. स्ट्राईकला आहे तो परेश, नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज आपण पाहतोय तो नवीन आता आलेलाच ऋतिक. सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहिली ती बंटी याच्या माध्यमातून आपल्या ट्रिपल-एक्स झिडके या संघाकरिता आणि जखडून ठेवलेले आहे ते हर्ष इलेव्हन धोंडावडी संघाच्या या फलंदाजांना. आणि हा सुरेख असा फटका पाहूया नो मॅन्स लँड मध्ये पडताना, परंतु सुरेख अंदाज आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण दरम्यान 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. सुरेख सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे. आणि अवघ्या 2 धावांनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 10 या धावसंख्येवर दुहेरी आकड्यात पदार्पण करतोय तो हर्ष इलेव्हन धोंडावडी हा संघ. आमचे टेक्निकल गुणलेखक आम्हाला कळत आहेत इथे समीकरण बदलते 8 बॉल 26 दरम्यान हा चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. 4 धावा देऊन फलंदाज परेश याला आणि या 4 धावांनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10+4 14 या धावसंख्येवर. आणि निश्चितच जिथे 8 चेंडू 26 धावांची आवश्यकता होती, परंतु इथे समीकरण बदललेले. आता ह्या एका चेंडूनिशी एका चौकारानिशी परेश पुन्हा एकदा सामना करण्यास सज्ज. बंटी याच्या गोलंदाजीचा आणि हा चेंडू आमचे पंच नो घोषित करतायत. आमच्या जी मला वाटतं सफेद लाईन आहे, जी सफेद रेषा आहे तिच्या बाहेरून हा चेंडू आतमध्ये आहे. आमचे टेक्निकल गुणलेखक आम्हाला कळवत आहेत की या चेंडू नंतर समीकरण बदलले ते 7 चेंडू आणि 21 धावा. धावसंख्या झाली ती 3 बाद 15. बंटी आपल्या षटकातील पुढचा चेंडू परेश आला आणि हा चेंडू बॅटची कट घेऊन चेंडू जातो तो सिली पॉइंटच्या दिशेने. दरम्यान दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न अपुरा पडतोय आणि धावबाच्या स्वरूपात परेश हा माघारी परततोय. सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय ते क्षेत्ररक्षक ट्रिपल-एक्स झिडके संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. दरम्यान हे दुसरं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16. 4 बाद 16. सुरेख अशी गोलंदाजी आपण परेशच्या धावचितच्या स्वरूपात माघारी परतोय. त्याची जागा घेण्यासाठी आले नवीन फलंदाज किरण षटक समाप्तीनंतर नॉन स्ट्राईक एंडला जाईल. स्ट्राईक एंडला असेल तो फलंदाज ऋतिक. आणि आता हे निर्णायक असे षटक हाणामारीचं असे षटक. ह्या हाणामारीच्या षटकात पृथक्करण राहिलेले ते 6 चेंडू आणि 20 धावांचं आव्हान आहे. 7 चेंडू आणि 20 धावा. निश्चितच एक मोठी इनिंग इथे पेश करावी लागेल ती ऋतिक आणि किरण याला. कारण जर 6 चेंडू 20 धावा पटकवायचे असतील तर निश्चितच चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला लागेल आणि करावी लागेल ती आपल्या संघासाठी. गोलंदाज आलेला आहे तो गणेश ट्रिपल-एक्स झिडके संघाकडून. स्ट्राईक एंडला आहे तो ऋतिक. नॉन स्ट्राईकचा फलंदाज आहे तो किरण. 7 चेंडू आणि 20 धावांचं आव्हान स्वीकारून मैदानात उतरलेलं आहे. ही जोडी आपण पाहतोय धोंडावडी संघाकडून. ट्रिपल-एक्स झिडके संघाची जे आपण पाहिलेले आहेत तिन्ही जे गोलंदाज आहेत हे अष्टबल असे गोलंदाज. कारण आपण पहिला पाहिला होता तो राहुल ज्याने सुरेख असं P1चं पहिलं षटक हाताळलं होतं आणि अवघ्या मला वाटतं 4 धावा दिल्या होत्या P1च्या पहिल्या षटकात. त्यानंतर आला होता तो गोलंदाज बंटी आणि 12 धावा देऊन 2 गडी बाद केले होते.
त्यात एक धावबादच्या स्वरूपात गडी बाद झाला. दरम्यान गणेश आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन 6 चेंडू आणि 20 धावांचा आव्हान स्वीकारून मैदानात स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तो ऋतिक. आणि हा पहिला चेंडू पाहूया इथे किती धावा देऊन जातोय, परंतु थोडीशी गपलत होते क्षेत्ररक्षकाची. आणि पाहूया पंच किती इशारा करतायत तर किती धावांचा, आणि ते 4 धावा 6 धावा मिळत आहेत. पाहूया आमचे पंच अजून इशारा देत आहेत. आमचे स्वयंसेवक कृपया आम्हाला इशारा करायचा आहे. स्वयंसेवक तिथे सीमारेषेच्या बाहेर आहेत. चौका 4 धावा मिळत आहेत. ह्या 4 धावांची धावसंख्या झालेली आहे ती 20 झालेली आहे. 5 चेंडू आणि 16 धावा दरम्यान हा सुद्धा सुरेख असा पटका, परंतु त्या दरम्यान 2 धावा निश्चितच पूर्ण करेल संघ. पुन्हा एकदा थोडीशी गपलत होते बहुधा. पाहूया आमचे स्वयंसेवक तिकडे इशारा करतायत. दरम्यान पंचांनी 4 धावा घोषित केलेल्या आहेत आणि सलग 2 चेंडूवर 2 खणखणीत असे चौकार ऋतुदिकाच्या माध्यमातून मिळतात. ते हर्षिलन दोंडावडोली संघाला आणि एक संजीवनी बुटी आपला इथे मिळते निश्चितच, कारण या 2 चौकारानंतर धावसंख्या झाली ती 24 लॉस ऑफ 4 विकेट्स. दरम्यान ऋतिकला निश्चितच सामन्यात जर विजय मिळवून द्यायचा असेल आपल्या संघाला तर उरलेल्या 4 चेंडूत 12 धावा पटकावे लागतील. गणेश ऋतिक आणि हा एक अवांतर असा निश्चितच खूपच सोयर असा मारा, कारण चेंडू जवळजवळ एक 9 स्टंपच्या बाहेरून गेला असेल एवढा वाईट. कारण सलग 2 चेंडूवर 2 चौकार फटकावले होते ते ऋतिकाच्या माध्यमातून. कारण दुसरा चेंडू होता तो सुरेख होता, परंतु थोडीशी क्षेत्ररक्षकाची गपत झाल्यामुळे चेंडू बाउंड्री लाईन पार करून गेला होता. 4 धावा दरम्यान धावसंख्या होती ती. दरम्यान आमचे सन्माननीय पाहुणे सरची बोईरा आमच्या धोंडावडोलीचे, आम्ही आपणास विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्मानश्रीयुत सरजी बोईर. दरम्यान ऋतिक षटकातील पुढचा चेंडू घेऊन मार्गस्थ गणेश आणि हा बॅटची गट घेऊन चेंडू येतोय तो यष्टीरक्षक पाठीमागे. पाहूया 4 धावा देऊन जातोय. निश्चितच हा चेंडू मी आपल्याला बोललो होतो की सामन्यातील षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत निश्चितच खेळून ठेवेल आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय. कारण 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असताना ह्या षटकांमध्ये निश्चितच 3 चौकार अजूनपर्यंत पटकावले गेलेले आहेत. आणि त्याप्रमाणे एक वाईट चेंडू म्हणजे अजूनही शिल्लक निलेश 3 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. जिथे 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता होती, सलग 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले ते ऋतिकाच्या माध्यमातून. आणि हा पुढचा चेंडू बॉलर बॅट उंच उडलेला चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक निश्चितच पोहोचू शकला नाहीये त्या चेंडूपर्यंत, परंतु त्या दरम्यान दुसरी धाव बहुधा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय तो ऋतिक आणि किरण याच्या माध्यमातून आपल्या हर्षिलन धोंडावडी या संघाकरिता. आणि पृथक्करण बदलते, समीकरण बदलते. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. सुरेख सामन्यात चुरस आपल्याला पाहायला मिळते, कारण 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असताना हा चेंडू अतिशय रोमांचक स्थितीत आणलेला आहे तो ऋतिक याने. एक नवोदितचा फलंदाज ऋतिक ज्याने वैयक्तिक 14 धावांवर फलंदाजी करतोय. 3 चौकार आणि 1 दुहेरी धावेनिशी वैयक्तिक 14 धावांवर 4 चेंडू आणि 14 धावा पटकवल्या त्या ऋतिक याने. गणेश टू ऋतिक पुन्हा एकदा. आणि हा चेंडू लोअर फुलटॉस चेंडू त्या दरम्यान 1 धाव तर निश्चित देऊन दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा पाहूया मिळतोय का. आणि त्या दरम्यान दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतायत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय ते ऋतिक आणि किरण याच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 33. 1 चेंडू 3 धावा आणि कंपल्सरी रन चेस असणार आहे. म्हणजे निश्चितच जर 3 धावा केल्या तर इथे हर्षिलन दोंडावडीला हा संघ विजय होऊ शकतो. आणि जर आज सामन्यात परतायचा असेल तर निश्चितच गणेशाला हा चेंडू निर्धाव अथवा 2 धावांच्या आतच
त्याला धावा द्याव्या लागतील. एक चेंडू आणि 3 धावा. ज्याप्रमाणे मी बोललो होतो की हा सामना सुद्धा आपल्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत खेळून ठेवेल आणि त्याचंच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं मैदानामध्ये. कारण ज्या ठिकाणी 6 चेंडूंनी 20 धावांची आवश्यकता होती, सलग 3 चेंडूवर 3 खणखणीत जसे चौकार आपण पाहिले होते ते ऋतिक याच्या माध्यमातून आपल्या हर्षिलवन धोंडावडोली या संघाला सामन्यात माघारी परतवून दिलेल्या दरम्यान एक चेंडू आणि 3 धावा. 3 धावाने एक चेंडू समीकरण आहे ते ऋतिक याच्या समोर. गोलंदाज गणेश टू ऋतिक आणि हा चेंडू बॅटचा कणकणीत फटका घेऊन गेला. पाहूया किती धाव करतो, परंतु थोडीशी गाफलत होते क्षेत्ररक्षकाची. त्या दरम्यान दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि हा सामना बरोबरीत सुटलेला आहे. परंतु कंपल्सरी रन चेसच्या नियमाच्या आधारे ट्रिपल एस धोंडावडीला हा संघ माफ करा ट्रिपल एस झिडक्या संघ सामना विजय झालेला आहे.